रामकृष्ण हरी, राम राम. आणि सर्वच माझ्यावरती, माझ्या चॅनलवरती प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांना, प्रेक्षकांना रामकृष्ण हरी. रसिक मायबाप जगप्रसिद्ध लेखक पाउलो कोयलो त्यांच्या द अल्केमिस्ट नावाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात. रसिक मायबाप द अल्केमिस्ट या पुस्तकाचा अर्थ असा होतो की किमयागार. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते असं लिहितात की जर तुमच्या मनामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही शक्तीला हरवण्याची ताकद ठेवू शकता. तुम्ही जगातल्या कुठल्याही गोष्टीवरती विजय संपादन करू शकता. ह्या गोष्टी खरं तर काही माणसांच्या आयुष्यात घडल्या, परंतु काही बैलांच्या सुद्धा आयुष्यात घडल्या. हे खरं आहे का? तर हो, हे 100 नाही 1001% खरं आहे. कार्ल मार्क्स नावाचा तत्ववेत्ता असं सांगून गेला होता की माणसाच्या अस्तित्वातून त्याच्या जाणीवा नाही, तर त्याच्या जाणीवांमधून त्याचं अस्तित्व घडत असतं. परंतु जेव्हा अस्तित्वावरती प्रश्न उभा राहतो तेव्हा उत्तर हे व्याजासकट द्यायचं असतं. हे त्या लेखकांनी सांगितलं. काही माणसांनी त्याची परतफेड केली, पण काही बैल सुद्धा व्याजासकट परतफेड करतात का? तर हो, बैल सुद्धा व्याजासकट परतफेड करतात. काल बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी एक ओपनचं फार जंगी मैदान पार पडलं. मी जंगी मैदान यासाठी म्हणेल की कालच्या मैदानात अनेक रती महारथी उपस्थित होते. म्हणजे या वर्षीचे पुसेगाव हिंद केसरी म्हणजे सगळेच हिंद केसरी होते. बिनजोडचे बादशे होते आणि सगळेच होते. परंतु या सगळ्या गोष्टी असताना, हे सगळे रती महारथी असताना, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो सलग पळतोय, जो दररोज पळतोय आणि जो सलग 5 वर्ष पळतोय, त्या देवाने कालच्या मैदानात 1 नंबर केलाय. हो, तो देवच आहे, गावठी बैलांचा देवदूत. तो कित्येकांच्यासाठी देव बनला. म्हणजे एखाद्या क्रिएटरनं मुलाखत घेतल्यानंतर त्याचे व्ह्यूज वाढतात. तो मैदानात आल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी होते. तो मैदानात आल्यानंतर व्यावसायिकांच्या व्यवसायात उलाढाल होते. ज्यावेळी तो सेमीला पळायला निघायला लागतो त्यावेळी लाईव्ह वरचा आकडा आपसूक वाढतो. तो ज्यावेळेस पळतो, फायनल साठी पात्र होतो, त्यावेळी ड्रायव्हर वरती बक्षिसांची उधळण होते. आणि तो ज्याच्या दावणीला घडला, लहानाचा मोठा झाला, त्याच्या दावणीचं तर पांगच फेडून टाकलं. हो, असं म्हणतात की कैक पिढ्यांची पुण्याई घेऊन काही दावणी घडत असतात, पण त्यासाठी कैक पिढ्यांची पुण्याई लागते. आणि खरंच ती दावण पुण्यवान असेल म्हणून त्या दावणीला तो नंदी घडला असावा. कोण आहे तो नंदी? नाव सांगायची गरज नाही, कारण त्याचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की एखाद्या माणसाला सुद्धा एवढं मोठं कर्तृत्व, स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येणार नाही. ते स्वतःच्या कमी अल्पावधीत, कमी कालावधीत, कमी वयात त्यानं करून दाखवलं. द्वादशम हिंद केसरी, आणि ज्याला बैलगाडा शरीर क्षेत्रातला देव म्हणून संबोधलं जातं तो बकासूर. कालच्या मैदानात अनेक नामांकित बैल पळायला आली होती. अटीतटीच्या लढती होत्या. सेमी असेल, गट असेल, आणि फायनल हा तर डोळ्याचं पारणं फेडणारा फायनल होता. परंतु या सगळ्यात महत्वाची नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जो बैल सलग 3 दिवस प्रवासात आहे. आदल्या दिवशी त्यांच्या भागातल्या मैदानात 2 फेरे पळालाय, आणि तरी सुद्धा तिसऱ्या दिवशी जो बैल गट, सेमी सुट्टा काढतो आणि फायनलला सुद्धा जिथं पंच कुठं ऑब्जेक्शन घेतील असा सुट्टा निकाल घेतोय. म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना समालोचक सुद्धा म्हणतात की आम्ही निशब्द आहे. म्हणजे ज्या बैलासमोर आता शब्द सुद्धा अपुरे वाटायला लागलेत, एवढी त्याची ख्याती निर्माण झाली आहे. आणि यातून शिकायला काय मिळालं? तर संयम. आणि म्हणूनच व्हिडिओचं थंबनेल, व्हिडिओचं टायटल द्यावंसं वाटलं, क्या बडा, सबसे बडा तो क्या बडा, दम बडा. हो, संयम आणि दम फार महत्वाचा असतो. तेव्हाच तर माणूस अस्तित्वाची लढाई जिंकत असतो. हे कुणी शिकवलंय? त्या नंदीनं शिकवलंय. मंडळी, या बैलगाडा शरीर क्षेत्राला एक वेगळं वळण, परिवर्तन, या बैलगाडा शरीर क्षेत्राची क्रेज जर कुणी वाढवली असेल ना, विशेष करून 3 फेऱ्याची या छकडी शर्यतीत, तर नक्कीच बकासूरनं वाढवली. जुन्या काळात अनेक रती महारथी होऊन गेले, ज्यांची नावही घेणं शक्य नाही, आणि ती बोटावरती नावं घेण्याइतकी बैलही नाहीत. बरीचशी बैल आहेत, परंतु त्या बैलांच्या नंतर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सातारा छकडी शर्यतीमध्ये 3 फेऱ्याला एखादा अनमोल हिरा मिळेल का, असा प्रश्न खरं तर बैलगाडी शौकीनांना पडला होता. परंतु असं म्हणतात की देव फुरसतीच्या वेळात
एखादी गोष्ट अशी निर्माण करतो की जी गोष्ट या पृथ्वी तलावरती आल्यानंतर अनेकांच्या नजरा वेधून घेते आणि लोकांना ती व्यक्तीच म्हणजे सगळ्यासाठी किंवा ती गोष्ट म्हणजेच एक प्रश्न बनून जाते आणि त्या प्रश्नाचं उत्तर लोकांना कधीच मिळत नाही. असाच या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला बैल म्हणजे बकासूर, जो एक अनेकांसाठी प्रश्न आहे. कारण त्याचं उत्तर कधीच कोणाला मिळालं नाही. ज्या दिवशी लोक त्याच्या हरण्याची वाट बघतात ना, त्यावेळी तो आवर्जून जिंकत असतो आणि हा आजपर्यंतचा त्याचा 5 वर्षातला इतिहास आहे. मंडळी, जेवढी एखाद्या बैलाची मैदानं नसतील ना, तेवढी या बैलाची फायनल आहेत. मग त्याची मैदानं किती असतील हे तर आपण मोजू शकत नाही. आणि असो, अनेक नवीन चेहऱ्यांना सोबत घेऊन तो जिंकत असतो. तसाच काल सुद्धा सागर शेठ कटरेवाडी खानंदकरांचा बब्या तसा तो नवीन नंदी नाही, परंतु एक नंबरातही मोडत नाही असं मला वाटतं. शेवटी तो अत्यंत चांगला पळाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बबलू चाचानं काल एका वेगळ्या नजरेतून, एका वेगळ्या अंगानं, एका वेगळ्या डौलातून गाडी चालवली आणि शेवटच्या क्षणाला आड्या उडवून एक आनंदात जल्लोष साजरा केला. जिंकत राहा. रामकृष्ण हरी.